नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलच्या अर्थातच टॉप सक्सेस स्टोरीज या डेक्कालीप टेक्नॉलॉजीज प्रस्तुत विशेष लाईव्ह कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आपण आतापर्यंत विविध माणसांना भेटलो, विविध माणसांशी चर्चा केल्या, अनेक जणांना स्टुडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं. पण आज मी तुम्हाला अशा माणसाला भेटवणार आहे जो नुसता माणूस नाही तर तो पाणीदार माणूस आहे. गेली 23 ते 24 वर्ष त्यांनी पाणी या क्षेत्रामध्ये प्रचंड कार्य केलंय. त्यांचं एक वाक्य आहे जे तुम्हाला मी सांगतो. तुम्ही पाण्यातलं मला काही विचारू शकत नाही, कारण की पाण्यातलं मला जवळपास सगळंच माहिती आहे. पाणी सोडून जर तुम्ही विचारत असाल तर नम्रतेने ते स्वीकारतात की मान्य आहे, मला इतर काही सांगता येणार नाही. म्हणजे पाण्यावर एवढं काम करणारी व्यक्ती, अर्थातच पंचभूतांपैकी एक असलेल्या तत्वावर, पृथ्वी आप तेज वायू आकाश यापैकी जल या तत्वावर एवढं बारकाईनं काम करणारी व्यक्ती जेव्हा आपल्या स्टुडिओमध्येही येते तेव्हा अर्थातच आपल्या सगळ्यांनाच आनंद होईल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांनी केलेलं कार्य सांगण्यासाठी आम्हाला सगळ्यांनाच आनंद होईल. असं पाणीदार व्यक्तिमत्व मी आज तुमच्या भेटीला आणणार आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर अनिर्बन सरकार. डेक्कालीप वॉटर ट्रीटमेंट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डिरेक्टर, चेअरमन म्हणून ते काम करतात. गेली 23 वर्ष ही कंपनी ते चालवत आहेत. आणि बघा काय योग आहे, आज मी मुलाखत घेतो आणि आजच 23 मार्च आहे आणि आजच त्या कंपनीला 23 वर्ष झालेली आहेत. अशा व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून अनेक कंपन्या आणि कंपन्यांच्या माध्यमातून अनेक माणसं काम करतायत. ही व्यक्ती नेमकी काय आहे, त्यांनी केलेलं कार्य काय आहे, हे पहिल्यांदा पाहण्यासाठी आपण पाहूयात एक छोटीशी चित्रफीत. काय सांगतेय त्यांचं नेमकं कार्य काय आहे. पाणी पंचमहाभूतांपैकी एक तत्व म्हणजे पाणी. सजीव सृष्टी निर्माण झाली त्यावेळी पाणी हे अमृतासमान होतं. परंतु आजच्या प्रदूषणयुक्त वातावरणात शुद्ध पाणी मिळणं दिवसेंदिवस कठीण होऊन बसलंय. याच पाण्यावर विज्ञानाचे संस्कार करून त्यापासून शुद्ध पेयजल निर्माण करण्याचं मोठं आव्हान लीलया पेललंय ते डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं. या कंपनीचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर अनिर्बन सरकार यांनी 1998 मध्ये डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. थर्मॅक्स, दाऊ केमिकल्स यासारख्या कंपन्यांमध्ये 10 वर्ष नोकरी केल्यानंतर डॉक्टर अनिर्बन सरकार यांच्यातील उद्योजक त्यांना शांत बसू देत नव्हता. नोकरी करून इतरांसाठी काम करण्यापेक्षा उद्योग उभारून इतरांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्यांनी उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत होता नोकरीमधील अनुभव आणि प्रचंड आत्मविश्वास. डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली 23 वर्षांची. एका छोट्याशा ऑफिसपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज कोट्यवधींची उलाढाल असलेला उद्योग बनलाय. योगायोग पहा, 23 मार्च 1998 रोजी सुरू केलेल्या या उद्योगाला आज बरोबर 23 वर्ष पूर्ण झाली. अर्थात हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. या प्रवासात अनेक आव्हानं, अनेक संकट चालून आली. पण डॉक्टर अनिर्बन सरकार अथकपणे या आव्हानांचा सामना करत आज या स्थानावर येऊन पोचलेत. या 23 वर्षांच्या कालावधीत डेक्कन वॉटर ट्रीटमेंट कंपनीनं जलशुद्धीकरण, सौर ऊर्जा आणि सिवेज वॉटर ट्रीटमेंट क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवलाय. 1998 मध्ये सुरू झालेला हा छोटासा उद्योग आज 100 कर्मचाऱ्यांचा परिवार बनलाय. जुने जाणते अनुभवी कर्मचारी हेच या कंपनीचं खरंखुरं भांडवल आहे. डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड महत्त्वाचे टप्पे. कर्नाटकामधील 50 गावांमध्ये तसंच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि महाराष्ट्रातल्या गडचिरोली भागात डिफ्लोरिडेशन प्लांटची उभारणी. 2002 मध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात प्रवेश. नैरोबी, केनिया, मिडल ईस्ट देशांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी. 2006 मध्ये सीवेज वॉटर ट्रीटमेंट क्षेत्रात प्रवेश. 2500 ठिकाणी सीवेज वॉटर ट्रीटमेंट प्रकल्पाची उभारणी. कंपनीचे महत्त्वाचे क्लायंट्स: रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड ट्यूब्रो,
गोदरेज, पिरामल ग्रुप, सुझलॉन एनर्जी, बजाज इलेक्ट्रिकल्स, कुमार प्रॉपर्टीज, कोलते पाटील, क्लोव्हर हे या कंपनीचे महत्त्वाचे क्लायंट्स. कंपनीला मिळालेले पुरस्कार. कंपनीनं आतापर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन 2001 मध्ये कंपनीला केंद्र सरकारचा उद्योगरत्न पुरस्कार लाभला. भविष्यातील वाटचाल. भविष्यात मिथेनॉल निर्मिती क्षेत्रात प्रवेश करून स्वीडिश कंपनीच्या सहकार्यातून भारत सरकारसाठी मिथेनॉल निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. वॉटर ट्रीटमेंट विषयातील जाणकार म्हणून डॉक्टर अनिर्बन सरकार यांचा आज नावलौकिक आहे. विविध सेमिनारमध्ये ते जलशुद्धीकरण या विषयावर लेक्चर देतात. त्याशिवाय भारतातील सामाजिक स्थिती, शैक्षणिक धोरण, राजकीय परिस्थिती या विविध विषयांवरील सेमिनारमध्ये सहभाग घेऊन त्यांनी आपले विचार मांडलेत. न्यूज चॅनलवर निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय विश्लेषक म्हणून देखील डॉक्टर अनिर्बन सरकार यांना आमंत्रित केलं जातं. अलीकडंच त्यांना नेपाळमधील गांधी पीस फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे गांधी तत्त्वज्ञान, राजकीय परिस्थिती, शांतता आणि मानवता या विषयासाठी डॉक्टरेट बहाल केली आहे. डॉक्टर अनिर्बन सरकार यांच्या कुशल व्यवस्थापनात डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा प्रवास उत्तरोत्तर प्रगती करतोय. तर हा आहे डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक अनिर्बन सरकार यांच्या उद्योग क्षेत्रातील प्रवासाचा आलेख. त्यांच्या या प्रवासाकडे पाहिल्यावर म्हणावंसं वाटतं, जुनून है जहन में तो हौसले तलाश करो, बहते हुए पानी की तरह रास्ते तलाश करो, ये बेचैनी रगों में बहुत है ज़रूरी, ये बेचैनी रगों में बहुत है ज़रूरी, उठो सफ़र के नए सिलसिले तलाश करो. डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्योजक डॉक्टर अनिर्बन सरकार यांना पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा. तर हा आहे या पाणीदार व्यक्तिमत्वाचा अक्षरशः पाण्यासारखा प्रवास. कारण की वयाच्या जवळपास निम्मी वर्ष त्यांनी या पाणी क्षेत्रामध्ये संशोधन करण्यामध्ये घालवलेली आहेत आणि तीच व्यक्ती आज आपल्यासोबत, आपल्या सगळ्यांसोबत संवाद साधणार आहे. सो मी डॉक्टर अनिर्बन सरकार यांचं टॉप 20 न्यूजतर्फे आणि तमाम दर्शकांतर्फे पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो. तोही केमो आशिष भालवाची तमक्या आम्ही बालवाची. मी बरं आहे असं सांगेल. अर्थात मी हा प्रश्न असा त्यांना केला, याच्या मागचं कारण वेगळं आहे. कारण मूळचं हे पाणी बंगालचं आहे आणि हे बंगालवरचं पाणी वाहत 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 महाराष्ट्रात आलं आणि नुसतं महाराष्ट्रात थांबलं नाही तर तिथून पुण्यातल्या मुळामुठेमध्ये येऊन स्थिरावलं. सो हा जो प्रवास बंगाल ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला जो काही पुणा असा भाग आहे, हा प्रवास नेमका या पाणीदार व्यक्तिमत्वाचा कसा झाला हे आम्हाला जाणून घ्यायचं. मी माझं करिअर थर्मॅक्स म्हणून एक कंपनीमध्ये वे बॅक 89 मध्ये स्टार्ट केलं होतं आणि तेव्हा मला प्लेसमेंट वॉटर ट्रीटमेंटमध्ये मिळालं होतं. तर आमचा जो चेअरमॅन होता तो नेहमी सांगायचं की वर्ल्ड वॉर 3 विल बी फॉर वॉटर अँड वॉटर विल बी द फ्युचर. मला आठवतंय की 89 मध्ये आम्ही बिस्लरीचं प्लांट कमिशन केलं होतं बॉम्बेमध्ये. तेव्हा बॉटल 10 रुपयाला होतं. आज पण बॉटल 10 रुपयालाच आहे आणि आम्हाला तेव्हा वाटायचं की 10 रुपयाला बॉटल कोण घेणार, कारण पाणी फ्रीली अवेलेबल होतं, कंटामिनेटेड नव्हतं तेव्हा पाणी. ते आमच्या चेअरमॅनचा एक विजन होता की पाणी हे एक त्याला एक खूप इम्पॉर्टन्स येईल, पाणी विल बी अ स्केअरसिटी. आणि मी नशिबाने पाणीमध्ये राहिलो आणि आज गर्वाने सांगू शकतो की मला 33 वर्ष झालं आज पाणीमध्ये. मला बरेच अवॉर्ड मिळाले. आम्ही खूप क्रिटिकल प्लांट बनवलंय पाणीमध्ये, बरंच डायव्हर्सिफिकेशन केलं पाणीमध्ये. आता पण रिसेंटली आम्ही एक MIT युनिव्हर्सिटी बरोबर एक टायअप केलं फॉर जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी फ्रॉम सोलार. ओके. तर थोडक्यात असं आहे की पाणी मला खूप लवकर कळालं होतं की पाणी विल बी द फ्युचर. आणि असं तुम्हाला दिसतंच आहे की पाणीची स्केअरसिटी किती आणि पाणीची किती रिक्वायरमेंट. येस, आणि आपण म्हणतो सगळे की जल है तो कल है. आणि विशेष म्हणजे कालच
22 मार्च आणि वर्ल्ड वॉटर डे होता आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर आज मी त्या पाणीदार व्यक्तिमत्वाशीच पाण्याविषयी चर्चा करणार आहे. अर्थात मला आणखी तुम्हाला एक सगळ्यांना एक गोष्ट अशी सांगायची आहे की त्यांचं एक वाक्य आहे, म्हणजे ते नेहमी त्या वाक्यासोबत जगतात. ते असं म्हणतात की सोसायटी हॅज बीन गिव्हन मी अ लॉट. सही आहे ना? बरोबर आहे. नाऊ इट इज टाइम टू गिव्ह इट बॅक टू सोसायटी. ट्रू. म्हणजे समाजाचं देणं आपण लागतो. समाजाने आतापर्यंत मला दिले, खूप पुष्कळ दिलेलं आहे आणि आता माझं कर्तव्य आहे की मी ते समाजाला परत करायला पाहिजे. असं म्हणणारी व्यक्ती जेव्हा संपूर्ण आयुष्य केवळ आणि केवळ R&D करून आपल्या एखाद्या विशिष्ट तत्वाशी निगडीत असून त्यात काम करते, तेव्हा मात्र मग त्यांच्याकडून जे काम घडतं ते अद्वितीय असतं, युनिक असतं. म्हणून मला सरकार सर हा प्रश्न नक्की आता विचारावासा वाटेल की जो प्रवास तुमचा, जसं तुम्ही मगाशी सांगितले तुम्ही थर्मॅक्समध्ये कामाला होतात किंवा डाव केमिकल्समध्ये तुम्ही काम केलं, तर सुरुवातीला एका कंपनीत काम करणारा माणूस हा 4-5 कंपनींचा मालक आहे. आणि कशा पद्धतीने हा सगळा प्रवास झाला, नोकरी का सोडून द्यावीशी वाटली आणि इतरांना नोकऱ्या का लावाव्याशा वाटल्या? 10 वर्ष मी नोकरी केली, तर मी काय तिथे जे बॉसेस होते, जी ॲटमॉस्फिअर होती, मला काय जमलं नाही तिथे. आणि लहानपणापासून मला हे होतं की आपण काहीतरी वेगळं करू. माझा एक प्रिन्सिपल होता की मी डिक्टेटर आहे, मी दुसऱ्यांचे डिक्टेशन नाही घेणार. ओके. दिस वॉज माय प्रिन्सिपल की माझे साम्राज्य असेल, छोटं असेल पण माझी स्वतःची असेल. मी मध्यम वर्गाचा आहे. मला जेव्हा मी विचार केलं चालू करायचं, अजिबात काहीच नव्हतं हातात. खूप कष्ट केलं, प्रवास खूप त्रासदायक होतं, खूप कठीण वेळ बघितला मी. बऱ्याच वेळा असं डोक्यात आलं की नाही, आपण सोडून टाकायला पाहिजे, आता परत नोकरी केली पाहिजे. कारण का मध्यम वर्गीचे असल्यामुळे खूप एक रिस्क घेतलं होतं मी लाईफमध्ये आणि आज इथे आहोत. जर्नी एवढं सोपं नव्हतं, खूप त्रास झालं, खूप त्रास सहन केलं. मी केलं, माझ्या परिवाराने केलं, जे माझे सहयोगी होते त्या लोकांनी केलं. पण आज नशीब चांगली आहे की आम्ही एक स्टेजला आलोय, स्टेबल झालोय. आज वॉटर ट्रीटमेंटमध्ये सर्व्हाइव्ह करणं आमच्यासारखी मिडियम स्केल कंपनी या SMEs एवढं सोपं नाही आहे. बऱ्याच कंपनीज आलेत, बंद झाले, आम्ही तिथेच राहिलो. कारण का आमची विजन खूप क्लिअर होती. आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला खूप मोठं नाही व्हायचं जे आमच्या हातातनं बाहेर जातं. एक वेळ होता आमच्याकडे याच डिव्हिजनमध्ये 200 लोक होते. आमच्या लक्षात आलं की हँडलिंग पीपल इज व्हेरी डिफिकल्ट, मॉनिटरिंग पीपल इज व्हेरी डिफिकल्ट. मग आम्ही जी सर्व्हिस डिपार्टमेंट आहे ती ऑफलोड करून टाकलं. जितके तुमच्याकडे जास्त लोक तितके ॲक्सिडेंट वाढतात, इन्सिडेंट्स वाढतात, मग तुमच्या व्हॅल्यू ॲडिशन होत नाही. बेसिकली काय होतं की तुम्ही असे कामं करतात ज्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन नाही आहे. ॲक्सिडेंट झालं तर ॲक्सिडेंटचं तुम्हाला त्याचं जे मागचं जे सगळं आहे लिगल प्रोसिडिंग्स करावं लागतं, तर तुमचे जे फोकस आहे ते निघून जातं. मग आम्ही ठरवलं नाही, आमचा कोर काय आहे, आमचा कोर इज डिझायनिंग अ प्लांट, सेलिंग अ प्लांट, इन्स्टॉलिंग अ प्लांट, कमिशनिंग अ प्लांट. हे आमचं कोर आहे, त्याच्यावरच आम्ही फोकस केला. आज आम्ही इथे आहोत. ठीक आहे, आम्ही जिथे पोचायला पाहिजे होतं तिथे नाही पोचलो, पण जिथे पोचलो आम्ही सुखी आहोत. हे जे डेक्कन वॉटर ट्रीटमेंट आपण जी 1998 झाली ही कंपनी स्थापन झाली किंवा ही फर्म स्थापन झाली, नेमकं त्यावेळी परिस्थिती कशी होती आणि आत्ता आपण जर कंपनीचा विचार केला, या सगळ्या 23 वर्षांचा प्रवास, आज त्याला 23 वर्ष झाली, तर या 23 वर्षांमध्ये अनेक संकटं आली असतील आणि म्हणजे त्याच्यावर तुम्ही मातही केली आहे. यू डिफीट देम अँड यू फाईट अगेन्स्ट इट. बट ते नेमकं करताना अशी एखादी कुठली घटना आहे जी तुमच्या लक्षात राहिली, आजही या 23व्या वर्षी आठवते, यार त्याच्यावर आपण मात केली म्हणून आज आपण इथं आहोत? मला आठवतंय की 1998ला जेव्हा आम्ही वॉटर ट्रीटमेंट, डेक्कन वॉटर ट्रीटमेंट चालू केलं होतं, तेव्हा इट वॉज वॉटर ट्रीटमेंट आणि पाणी शुद्धीकरण, पिण्याचं पाणी, बाकी काहीच नाही. तेव्हा काय होतं, सिटीज आज 98 मध्ये तुम्ही जर एक्झाम्पल घेतोय, पुणे सिटी 98 ची पॉप्युलेशन आणि आजची पॉप्युलेशन 3 फोल्ड वाढले. सिटीज कॉर्पोरेशन लिमिटच्या बाहेर गेलं. मग लोकांना पिण्याच्या पाणीचा त्रास होतो. मग तिथे आम्ही यायचो की ग्राउंड वॉटर काढायचं, बोरवेल पाणी ज्याच्यामध्ये क्षार असायचं, तर आम्ही वॉटर ट्रीटमेंट, ROs करायचो. ऑफ लेट 2000 मध्ये, 2001, 2002 मध्ये जेव्हा सिटीज मोठे व्हायला लागले,
कॉर्पोरेशन लिमिटच्या बाहेर जायला लागले, तर तेव्हा पाणीची एक स्केर्सिटी होती. लोकांनी विचार केला की आपण रिसायकल करू पाणी, निदान फ्लशिंगसाठी, गार्डनिंगसाठी, क्लिनिंगसाठी. पिण्याचं पाणी सोडून वॉशिंग, कपडे वॉशिंगचं पाणी आणि कुकिंग हे सोडून आम्ही पाणीला रिसायकल करू. ती एक ट्रेंड आली. त्या ट्रेंडमध्ये आमचं खूप चांगलं झालं. म्हणजे आज नाही करता आपल्या सीवेजच्या 2,500 प्लांट्स आहेत, आमचे इन्स्टॉलेशन्स आहेत. आणि तुम्ही आमचे क्लायंटल बघितलं तर आमच्याकडे फिक्स क्लायंट्स असतात. एक आम्ही असे खूप मारामारी करत नाहीये. फिक्स क्लायंट, सॅटिस्फाईड क्लायंट, तेवढंच आहे. आणि आमचा हेतू पहिल्यापासून असं होतं की वी डोंट वॉन्ट टू बी टू बिग, जिथे आमच्या कंट्रोलचं बाहेर जावं. आम्ही प्रत्येक गोष्ट आमच्या कंट्रोलमध्येच ठेवलं. आणि तुम्ही जर इन्सिडेंट विचारले तसे असे 100 इन्सिडेंट आहेत, मी तुम्हाला सांगू शकतो. पण एक इन्सिडेंट मला आठवतोय जिथनं आम्ही वरती आलोय. 2000 मध्ये 98 to 2000 आमच्या खूप स्ट्रगल पिरियड गेलं. म्हणजे अक्षरशः घरचे दागिने सुद्धा आम्ही ठेवून कंपनी चालवलं, फॅमिली चालवलं, इथपर्यंत आमची वाईट परिस्थिती होती. रोज विचार यायचे की नाही नोकरी करायची आता परत. 2000 मध्ये आम्हाला कर्नाटक गव्हर्नमेंटनी तेव्हा 10 कोटी रुपयाचे काम दिले होतं. आणि तुम्हाला आज मी सांगतो, मला बँक गॅरंटी द्यायला पैसे नव्हते त्यांच्याकडे, ज्याला आपण EMD म्हणतो, अर्नेस्ट मिनिट डिपॉझिट. मला इथनं जाऊन ऑर्डर घेणं, त्याच्यासाठी प्रवास करायला पैसे नव्हतं. म्हणजे ही परिस्थिती होती. त्याला मी मात दिली, अरेंज केलं. कारण मला एक स्वतःवर खूप कॉन्फिडन्स आहे, माझ्या टीमवर खूप कॉन्फिडन्स आहे. अक्षरशः आम्ही जेव्हा ती ऑर्डर घेतली होती तेव्हा माझ्याकडे एक आठवतंय, मला सफारी होती कार. आम्ही त्यातच झोपायचो, सकाळी उठायचो, वी टू गो टू सम गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस, फ्रेशन व्हायचो, साईटवर जायचो. मग असे आम्ही दिवस काढलेत. आणि मला असं वाटतं ना, हे जे दिवस येऊन गेले ना, त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी शिकवलंय. व्हॅल्यू ऑफ लाईफ हे मला लक्षात आलंय. आणि मला आय एम व्हेरी शुअर जी नेक्स्ट जनरेशन माझ्याकडनं घेणार, माझा मुलगा आहे या तन्वी विल टेक ओव्हर, या अदर यंग बॉईज जे आहे तिथे जे टेक ओव्हर करतील, त्यांना ही प्रॉब्लेम नसणार आहे. कारण का प्लॅटफॉर्म तयार झालाय. व्हेरी इम्पॉर्टंट इज यू शुड हॅव अ प्लॅटफॉर्म ज्याच्या बेस स्ट्रॉंग असतं, त्याला वरती बांधायला काय प्रॉब्लेम नसतं. इट इज मॉड्युलर. तुम्ही बेस तयार करा आणि मॉड्युलर तयार करा वरती. तर आजच्या तारखेला 23 वर्षाची बेस आहे या कंपनी. पाया म्हणतोय, पाया भक्कम आहे या कंपनीचं. ही कंपनी हलू शकत नाही. कारण का या कंपनीमध्ये मी तर रक्त दिलंच, ह्याच्यामध्ये खूप आमच्याकडे असे लोक आहेत ज्यांनी अक्षरशः रिस्क घेतलंय. आमच्याकडे हजबंड वाईफ्स आहेत. म्हणजे आज केवढी मोठी रिस्क, म्हणजे घर एका कंपनीवर चालतं. रिस्क, त्यांना इतका विश्वास होता माझ्यावर. नाही तर आमच्याकडे असे हजबंड वाईफ्स आहेत जे आमच्याकडे ऑर्गनायझेशन 15-16 वर्षापासून आहेत. तर त्यांना एक फ्युचर, त्यांची जे सपोर्ट मिळाली आम्हाला. तर आजच्या तारखेला ही जे आमची जे पाया भक्कम झालंय, हे मी तर होतच, या लोकांनी मला खूप मदत केली त्याच्यामध्ये. अच्छा, निश्चितच. आणि 98 साली जेव्हा कंपनी जेव्हा तुम्ही चालू केली आणि 2000 पर्यंत भरपूर स्ट्रगल करावा लागला तुम्हाला पिरियड. पण नंतर 2 वर्षांनी तुम्ही पुन्हा इतकं अप झालात की तुम्ही एका तत्वातून दुसऱ्या तत्वात प्रवेश केला. म्हणजे मी काय म्हणतो सगळ्यांना लक्षात येईल, 98ला डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि 2002ला सोलार एनर्जीमध्ये तुम्ही प्रवेश केला. म्हणजे पाणी तत्वातून तुम्ही तेज तत्वामध्ये जायचा प्रयत्न केला आणि तिथेही तुम्ही चांगल्या पद्धतीने अचीव्ह केलं. मग नैरोबी असेल किंवा मिडल ईस्ट स्टेट्स असतील, त्या ठिकाणी जाऊन आपण तिथे सोलार प्लॅन्टची निर्मिती केली. हा एकदम असा ड्रास्टिक चेंज कसा, म्हणजे कशा पद्धतीने असं काय झालं होतं की आम्ही एक गडचिरोलीमध्ये एक प्रोजेक्ट करत होतो हे पाणीचंच. आणि आमच्या गव्हर्नमेंट बरोबर एक टायअप होतं की प्लांट चालली पाहिजे मगच पैसे मिळेल. मग आमच्या लक्षात आलं की तिथे एक तर नक्सल्स खूप आहेत, तर ते लोक तिथे डेव्हलपमेंट हे प्रकार नाहीये. आमच्या लक्षात आलं की 18 तास तिथे वीजच नसतं. वीज नसेल तर प्लांट चालणार नाही, प्लांटचा काही उपयोग नाहीये. मग आम्ही ठरवलं की आता काय नेक्स्ट वॉट. मग ऑल्टरनेटिव्ह एनर्जी. ऑल्टरनेटिव्ह एनर्जीमध्ये विंडमध्ये प्रश्न येत नाही, कारण का विंडला जर मला विंड एनर्जी टाकायचं असेल तर मला 20 वर्षाचं त्याची विंड वेलॉसिटीची स्टडी पाहिजे. तर 20 वर्षाचं आणायचं कुठनं. मग आम्ही ठरवलं की तिथे रेडिएशन चांगली आहे. मग एक छोटी प्लांट टाकली जी आमच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटला चालवायचं. मग आमच्या डोक्यात आलं की यार वाय नॉट, वी आर ऑलरेडी इन वॉटर, वाय नॉट वी कम इन टू एनर्जी. बिकॉज ऑल्टरनेटिव्ह एनर्जी तेव्हा वॉज अ बज.
लोक पीपल इज टू टॉक की भाई ऑल्टरनेटिव्ह एनर्जी. तो वी स्टार्टेड थिंकिंग अबाउट ऑल्टरनेटिव्ह एनर्जी. आणि तुम्हाला मी आज सांगतो की नॉट ओनली इन मिडल ईस्ट और इन आफ्रिका, भारतात पण आम्ही खूप प्लांट्स उभं केलंय. आणि आता रिसेंटली आम्हाला अडाणी बरोबर एक ऑर्डर मिळालाय. अच्छा. म्हणजे सौर ऊर्जेतला किंवा सोलार एनर्जी मधला तुमचा प्रवास जो आहे Yes. कंटिन्यू चालू आहे. Yeah. परदेशातही आणि भारतात एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्टर्ड बट इट इज ट्रान्सफर फ्रॉम वन टाईप टू अनदर. Right. या तत्वानं तुम्ही चाललेला आहात. यासोबत आणखी एक महत्वाचा मुद्दा की लगेच 2006ला तुम्ही सिवेज वॉटर ट्रीटमेंट या माध्यमातून काम सुरू केलं. तर म्हणजे 4 वर्षांच्या फरकानं तुम्ही प्रत्येक वेळी पाणी असेल किंवा तेज म्हणजे आपण ज्याला अग्नी म्हणू किंवा सोलर एनर्जी म्हणू याच्यामध्ये जास्तीत जास्त डीप जायचा प्रयत्न म्हणजे R&D करून तुम्ही त्यात गेलात. हे सिवेज वॉटर ट्रीटमेंटचा जो आता आपण बघितलो की सगळीकडेच हा जास्त प्रॉब्लेम आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने उतरलो आणि आता नेमकं कार्य कंपनीचं काय चालतं? काय झालं होतं की महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड या लोकांनी एक नॉर्म आणलं होतं की 100 फ्लॅटच्या वरती आउटसाइड सिटी लिमिट तुम्हाला तुमची स्वतःची सीवेज ट्रीटमेंट प्लांट लावावा लागेल. सो दॅट वॉज अ किक फॉर अस की भाई नाही की वी शुड बी इन इट. अँड वी स्टार्टेड ऑफ व्हेरी अर्ली. आम्ही खूप ऍज अ SME मोठी कंपनी करत होती, थर्मॅक्स करत होती, आयन एक्सचेंज करत होती, दोषी आयन एक्सचेंज करत होती, कॅन्डी फिल्टर्स करत होती. पण ऍज अ SME आम्ही त्याच्यामध्ये गेलो आणि देन वी डेव्हलप प्रोडक्ट. तर त्याच्यामध्ये ॲरोबिक मध्ये पण केलं, अनॅरोबिक मध्ये पण केलं. आणि मी जग फिरलेला माणूस आहे. तर माझं एक मी बघितलं जगभरात मी गेलो तर फक्त तिथे येऊन फिरून नाही यायचो, जाऊन मी स्टडी करायचो की तिथली परिस्थिती काय. इंजिनिअरिंग मध्ये आपण एक म्हणतो ना इल्ड पॉइंट येतं, एक टॉप ग्राफ येतो तुमच्यावरती आणि सक्सेस आणि त्याच्यानंतर तुमचं ग्राफ खाली येतं. प्रत्येक बिझनेसमध्ये पण तसं असतं. यू हॅव कॉम्पिटिशन. आमचं पण झालं की आय एम एक्स थर्मॅक्स, मी थर्मॅक्स सोडून स्वतःची चालू केली. तर लॉट ऑफ पीपल ना कंपनी हू हॅव लेफ्ट द कंपनी अँड स्टार्टेड ऑफ देअर ओन. तर रोज कॉम्पिटिशन वाढतं. मार्केट तेवढंच आहे, मार्केट वाढत नाहीये पण कॉम्पिटिशन खूप वाढतं. तर तुम्ही जिथे एक टाइमला मला 10 इन्क्वायरीज निघालं तर की 7 प्लांट्स मिळायचे, 7 ऑर्डर्स मिळायचे, ते हळूहळू 5 आलं, 4 आलं, 2 आलं. तर मी ऑलवेज आय एम अ पर्सन हू ऑलवेज थिंक्स अबाउट डायव्हर्सिफिकेशन. आणि डायव्हर्सिफिकेशन इन अ फील्ड विच इज द नेसेसिटी ऑफ द आवर. वॉटर इज अ नेसेसिटी, इलेक्ट्रिसिटी इज अ नेसेसिटी. टुडे टकले होतात, तो हेअर इज अ नेसेसिटी. सो वी आर इन टू एव्हरीथिंग. सो नाउ इन water also we are trying to get in products which will be value addition. Like we are producing electricity from sewage water. It's a new technology. We are tying up with a Swedish company for methanol because future is methanol. Alternative fuel, alternative energy येऊन गेला. आता alternative fuel will be a time when diesel, petrol. म्हणजे हा तुमचा आता तिसऱ्या तत्वात प्रवेश. Yes. म्हणजे वायूमध्ये आपण जातो. म्हणजे Yes. पाणी, अग्नी, वायू या तिन्ही तत्वांना म्हणजे पंचभूतांपैकी 3 तत्वांमध्ये आता प्रत्यक्षात तुम्ही आणि बाकी 2 पण सोडणार नाही. बाकी 2 म्हणजे आता आहेच. आता म्हणजे पृथ्वी पण आणि आकाश तर आहेच. आणि मला आणखी म्हणजे आता महाराष्ट्रात अनिर्बन सरकार इतके वर्ष राहत आहेत म्हणजे बंगाली असून आता ते पूर्ण पक्के महाराष्ट्रीयन झालेले आहेत. सो मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे, रोशगुल्ला की पुरणपोळी? पुरणपोळी. ओके. जन्माने बंगाली आहे, अच्छा, पण कर्माने महाराष्ट्र. एक्झॅक्टली. आणि याच निर्माण सरकारांशी मी या माध्यमातून अनेक प्रश्न विचारून तुमच्याशी संवाद साधणार आहेच, पण अर्थातच एका छोट्याशा ब्रेक नंतर. Great shot, Anna. Film or your life. My motto, safety first. इसलिए मैंने अपने कार में लगाया F Protect, इंडिया का पहला इंजन फायर फाइटर. इजी टू इंस्टॉल ऑन एनी कार. जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है. F Protect. Protect what you love. डेक्कालिप टेक्नॉलॉजीज प्रस्तुत टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलच्या टॉप सक्सेस स्टोरीज या विशेष लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत पाणीदार व्यक्तिमत्व अर्थात डॉक्टर अनिर्बन सरकार. पाणी जसं कुठेही त्याला टाकत ते प्रत्येक वेळी आपला मार्ग शोधत असतं आणि वाहत असतं, तसंच आतापर्यंत आपण फक्त चर्चा जी केली त्यांच्या बिझनेसची चर्चा केली. अशी बरीच क्षेत्र आहेत ज्यामध्ये ते
पाण्यासारखे वाहत असतात. मग त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र पण आहे, सामाजिक क्षेत्र आहे आणि अर्थात पॉलिटिक्स इज देअर. सो मी या सगळ्याच विषयांवर त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सरकार साहेब, मुळात आपण फक्त बिझनेस याच विषयाशी निगडीत नाहीये, तर समाजाशी पण तुम्ही निगडीत आहात. जसं तुम्ही मगाशीच म्हणाला होतात किंवा मी तुमच्याबद्दल एक वाक्य सांगितलं होतं की समाजाचं देणं ते परत करायचंय. जेव्हा एखादी सामाजिक परिस्थिती बाहेर कुठे उद्भवली आहे किंवा अडचण असेल, तर त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा धावून जाता आणि तिथे मग कुठलीही मदत असेल, म्हणजे आर्थिक मदत असेल, मॉरल सपोर्ट असेल, ती करता. हे म्हणजे हे गुणधर्म तुमच्यात कशा पद्धतीने निर्माण झाले, का ही परंपराच आपल्याकडे? नाही, परंपरा आहे. माझे जे वडील होते ते आमच्या बंगाली समाजासाठी खूप काम केलेत. इनफॅक्ट मला गर्व आहे की पुण्यामध्ये एकच काली मंदिर आहे आणि ते माझ्या वडिलांनी बनवलेलं आहे औंध रोडला. आणि मी स्वतः बघितलं, आम्ही खूप लहान होतो, डिफेन्सची लँड होती, त्यात आम्ही रात्री मंदिर बनवायचो, सकाळी आर्मीचे लोक तोडून जायचे. मग आम्ही एक दिवस ठरवलं की नाही, आता मूर्तीच ठेवून टाकायची आतमध्ये. तर लॉ सेज दॅट मूर्ती असेल की तोडता येत नाही, तसं त्यांनी म्हणलं. मग वडिलांनी खूप केलं समाजासाठी. तर हे आमचं घरात हे चालतं, हे ट्रेडिशन आहे. आणि मला असं वाटतंय की माझी जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे, मी पहिले पण सांगितलं, मी खूप मध्यम वर्गाचा आहे. आज मी जे पण आहे ते समाजने दिलंय मला. तर अख्ख्या समाजासाठी मी काही करू शकत नाही, पण जेवढं करू शकतो तेवढं करतो. आमच्याकडे कोणी आलं, लेट इट बी एनीबडी, ते निराश जात नाही, आम्ही काहीतरी मदत करतो त्यांना. आमच्याकडे कोणी पण काय अपेक्षाने आलं तर आम्ही नक्की करतोच. कारण का माझा एक प्रिन्सिपल आहे, आम्ही बंद मुठ्ठीमध्ये आलोय आणि उघड्या मुठ्ठीमध्ये जाणार, घेऊन काहीच नाही जाणार. जे आपण घेऊन जाणार आहे इज युअर करम जे आपण म्हणतो ना, ते आपण घेऊन जाणार. आणि शेवटी मला असं वाटतंय की मला जे माझ्या परिवार आणि माझ्या कंपनीसाठी करायचं होतं, मी केलंय व्यवस्थित. कंपनी चालेल, कंपनी बंद होणार नाही. समाज, आपण सोशल बिईंग्स आहोत. समाज हे महत्वाचं आहे. नाहीतर आपल्यामध्ये आणि जंगलमध्ये राहणाऱ्या जनावरांमध्ये काही फरक नाहीये. समाजला प्रत्येक माणसाने, इथे जितके लोक बसलेले आहेत, उपस्थित आहेत, प्रत्येकाने काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे समाजाला. मग आपण त्याला समाज म्हणतो. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी केलं या स्वार्थी राहिलं तर एक दिवस तुम्ही जेव्हा उभं राहणार, तुम्ही बघणार की तुमच्या आजूबाजूला कोणी नाहीये. आज मला जर उद्या काय झालं तर माझं कमीत कमी 10 लोक तरी धावून येतील की भाई या माणसाने आमच्या वाईट वेळेला उभं राहिलंय. तर प्रत्येकाने, समाजने आपल्याला दिलेलं आहे, आपण समाजाला परत द्यायला पाहिजे. आणि माध्यम आहे, काय लोक पैशांनी मदत करतात, काय लोक शिक्षणाने मदत करतात. मी सगळ्यांनी करतो, वेदर इट इज शिक्षण, वेदर इट इज पैसा, वेदर इट इज मेडिकल हेल्प, वेदर इट इज मॅरेज. माझ्यातर्फे जितका जमेल मी तेवढं करतो. आपण आता कंपनीचा विषय काढला, मी थोडासा अँगल चेंज करून पुन्हा एकदा कंपनी होतो आणि पुन्हा आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रांकडे जातो. आपल्या कंपनीमध्ये जो स्टाफ आहे किंवा आपल्यासोबत जे काम करतात, म्हणजे मी काही जणांशी चर्चा केली तुमची मुलाखत घेण्यापूर्वी आधी किंवा काही थोडासा काही स्टडी केला, त्यात मी 1-2 जणांना विचारलं की तुम्ही या कंपनीचे घटक आहात का, तर ते म्हणतात आम्ही कंपनीचे घटक नंतर पहिल्यांदा सरकार सरांच्या कुटुंबातले घटक आहोत. हे ऐकूनच मला खूप आनंद झाला. आणि खरंच म्हणजे अशी जेव्हा कंपनी मालक आणि कंपनी चालक ही भूमिका तुम्ही न ठेवता त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने, त्यांच्याशी अगदी आपुलकीच्या नात्याने वागता, तेव्हा आउटपुट ते पण तुम्हाला तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच जोरानं देत असतात. महत्वाचा मुद्दा मला हाच विचारायचा की यांच्या कंपनीतल्या प्रत्येक कामगाराकडे किंवा घटकाकडे बघताना तुम्ही एक कुटुंब प्रमुख म्हणून बघता की कंपनीचा ऍज अ चालक किंवा मालक म्हणून? माझं जे अख्ख्या दिवसाचा शेड्यूल बघणार तुम्ही, मॅक्सिमम टाइम ऑफिसमध्ये निघतं माझा. तर हे एक परिवार आहे माझं पूर्वीपासून. कारण का माझी स्वतःची एक्सपिरियन्स, मी जेव्हा नोकरी करत होतो खूप वाईट होती. बॉसची ट्रीटमेंट, त्याचं वागणं. तर मी जेव्हा बिझनेस चालू केलं तर मी ठरवलं होतं आपण कोणाला ओरडून सांगायचं नाही. ठीक आहे, कधी कधी होतं पण इट्स नॉट दॅट, पण शक्यतो मी प्रयत्न करतो की नाही ओरडायचं नाही, मिसबिहेव नाही करायचं, शिवाय नाही घालायचं. विच मी जेव्हा नोकरी करत होतो हे सगळं झालं होतं. आज मी गर्वाने तुम्हाला सांगतो की माझ्याकडे जे लोक आहेत ते दे आर पार्ट ऑफ द फॅमिली. आम्ही त्यांना परिवारच्या सदस्यासाठी सारखं वागवतो. मी नेहमी सांगतो की अ स्टुडंट इज नेव्हर बॅड, इट इज द टीचर हू हॅज टू टीच. तुम्ही आरडाओरडा करून शिकवलं तो घाबरून शिकेल, तुम्ही प्रेमाने शिकवलं तो व्यवस्थित शिकेल. हे माझं तत्व आहे.
आय डोंट नो अबाउट अदर्स. जसं सरकार सर तुमची ही कंपनी हीच एक फॅमिली आहे की कामगार हेच तुमच्या फॅमिलीतले घटक आहेत, तसंच तुमची एक इंडिव्हिज्युअल फॅमिली आहे ज्यामध्ये रेखा मॅम असतील, अनुपमा दिदी आहे, अनिमेश दादा आहे. हे सगळे तुम्हाला नेमकी या कार्यात कशी मदत करतात, त्यांची कशी तुम्हाला साथ लाभली आतापर्यंत? त्यांच्या सपोर्टच्या शिवाय तर मी काहीच करू शकत नाही. सी बेसिकली आपण सोशल बिंग आहोत. आपण घर का ठेवतो की संध्याकाळी आपण घरी का जातो? बिकॉज एक फॅमिली असलं पाहिजे. एक यु नो बेसिकली म्हणजे अप अँड डाऊन जे झाले मध्ये त्यात रेखा मॅमची साथ कशी आहे? त्यात पक्का 100% साथ देते सर. ही तिच्या साथ राहिलं नसतं तर मी तर उभंच राहिलो नसतो. शी हॅज बीन सपोर्टिंग, द फॅमिली हॅज बीन सपोर्टिंग मी अ लॉट. आज मी जे पण आहे त्यांच्यामुळे आहे. फर्स्ट क्रेडिट गोज टू दॅम, सेकंड क्रेडिट गोज टू माय होल टीम. ज्या लोकांनी माझ्या अँड वी हॅव सीन द वर्स्ट डेज. जे लोक जुने आहेत, whether it is Arora Saab, whether it is the Pawar family, whether it's Tanvi, we have seen the worst of days. And basically, when you are a first generation entrepreneur, हे सगळं त्रास होतोच. आणि आम्ही खूप त्रास बघितले. आमच्या अरोरा साहेबांना आम्ही सोमालियामध्ये एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. सोमालियामध्ये काय काम घेतलं, ही वॉज अटॅक्ड बाय टेररिस्ट. मी स्वतः आय वॉज अटॅक्ड इन इराक. म्हणजे वाचलो मी बाय इंचेस. So I have seen bad days, struggling days. My team has also seen. So this is all part of life. And I personally feel is that every day is a new day, every day is a struggle. This is what I feel. एक्झॅक्टली. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट जो तुमच्या बाबतीत नेहमी ऑब्झर्व करतो आम्ही सगळे, की केवळ सामाजिक परिस्थिती किंवा केवळ शैक्षणिक या बाबतीत तर तुम्ही काम करता, म्हणजे कंपनी आलं, बिझनेस हा सगळाच विषय आला, पण त्याही जोडीला तुमचं भारतातल्या राजकारणावर बारकाईने लक्ष असतं, महाराष्ट्रातल्या राजकारणावर बारकाईने लक्ष असतं, कदाचित तुमचं लक्ष पॉलिटिकलमध्ये पण जास्त असतं. आणि त्या अँगलनी म्हणजे मग जर विचार केला तर प्रश्न असा पडतो की भविष्यात तुम्ही इकडे हे पाणी इकडे परत राजकारणाकडे वळणार आहे का, असा प्रश्न मला पडतो. अर्थातच मी या प्रश्नाचं उत्तर घेणार आहे, पण थोडीशी उत्सुकता ताणण्यासाठी मी माझ्या दर्शकांसाठी एक छोटासा ब्रेक घेतोय. Great shot, Anna. फिल्म हो या लाइफ, my motto safety first. इसलिए मैंने अपने कार में लगा F Protect, इंडिया का पहला इंजन फायर फाइटर, इजी टू इंस्टॉल ऑन एनी कार, जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है. F Protect, protect what you love. डेक्कालिप टेक्नॉलॉजी प्रस्तुत टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलच्या टॉप सक्सेस स्टोरीज या विशेष लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मी पुन्हा एकदा सरकार सरांकडे जातोय. सर, मी ब्रेकपूर्वी एक प्रश्न विचारला होता की आता हे जे पाणी आहे हे राजकारणाकडे वळतंय का, काय प्रयत्न नेमका काय चालू आहे? राजकारण हे माझा आवडता विषय आणि हे आत्ता नाही, लहानपणापासून होतं. अच्छा. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझं स्वप्न आहे की राज्यसभामध्ये जावं, पण जावं तर कुठल्याही पक्षामधनं नाही. हे आय विल गो ॲज अ इंडिपेंडंट. सी, आज तुम्ही जर बघितलं की इंडिया ॲज अ कंट्री, वी आर बेसिकली अ ॲग्रिकल्चर बेस्ड कंट्री. आपली इकॉनॉमी इज ऑन ॲग्रिकल्चर, नेक्स्ट इज ऑन इंडस्ट्री. आज तुम्ही मला एक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडस्ट्री दाखवा जे पार्लमेंटमध्ये उभं राहून इंडस्ट्रीसाठी बोलतं. तुम्ही टॅक्सेस आमच्याकडनं कलेक्ट करता, तुम्ही जितके म्हणजे आमच्यावर प्रेशर टाकता, आज इकॉनॉमीला आम्ही सपोर्ट करतो, पण इन रिटर्न आमचं कोणी ऐकत नाही, आमच्या रिप्रेझेंटेटिव्ह नाही देते. तर माझा प्रयत्न आहे की आय विल गो अँड आय विल रिप्रेझेंट द इंडस्ट्री. आणि मला असं आय हॅव बीन ऑब्झर्विंग द इंडियन पॉलिटिक्स. मी असं म्हणणार नाही की घाण होत चाललंय, दिस इज फॉर यू टू अंडरस्टँड, पण मला असं वाटतं की चांगले लोक पार्लमेंटमध्ये जायला पाहिजे, जे जाऊन लोकांचे विषय म्हणजे हे सब्जेक्ट तिथे डिस्कस करायचं नाही की तू किती कमवलं तुझ्या याच्यामध्ये आणि मी किती कमवलं, ते नाही. व्हॉट वी हॅव टू डू इज जनरल पब्लिकचा प्रॉब्लेम्स पार्लमेंटमध्ये बोलणारा कोणतरी पाहिजे. दॅट इज वन ऑफ द रिझन्स आय वॉन्ट टू गो टू पार्लमेंट. आणि मला असं वाटतं की 2022 माझं टार्गेट आहे.
अच्छा, म्हणजे आता Yes. अगदी जवळच जवळ आलं वर्षभर आहे. कदाचित 2022ला मी खासदार डॉक्टर अनिल सरकार असं एव्हरीथिंग गोज वेल. येस. मला एक आणखी एक असा प्रश्न पडतो की मुळातच आपण फक्त जलशुद्धीकरण या विषयावर लेक्चर्स दिलेले नाहीयेत, तर आपण शैक्षणिक धोरण या विषयावर पण बोलता, सेमिनारमध्ये भाग घेता, सामाजिक परिस्थितीवर बोलता, राजकीय परिस्थितीवर बोलता. मग आत्ताच्या घडीला आपल्या भारतातलं जे राजकारण चालू आहे इव्हन महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यावर काय बोलू शकता आपण? महाराष्ट्रामध्ये जे चाललंय ते इट इज गोइंग इन अ व्हेरी ऑड डायरेक्शन. आज वर्दीवाले गुंडे झालेत, पॉलिटिशियन्स जे झालेत, आय डोंट नो ते महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे सत्तेत आले पैसे कमवण्यासाठी, जे बाहेर येते ते दुर्दैव आहे. 100 कोटी रुपये तुम्हाला होम मिनिस्टर मागतोय, याच्यामध्ये फॅक्ट काय आहे आपल्याला माहित नाहीये. पण जर मागितलं असेल या ही प्रश्न आली असेल वेअर म्हणजे कोणी एक IPS ऑफिसर ॲलिगेशन देतोय, तर इट इज बॅड. मला असं वाटतं की वी नीड अ स्टेबल गव्हर्नमेंट. महाराष्ट्र हे एक फ्रंटलाईन स्टेट आहे. आज पूर्ण भारतात इफ यू टॉक अबाउट नंबर 1 स्टेट ते महाराष्ट्र आहे. पण मी मागच्या 5 वर्षात बघतोय इथे इन्व्हेस्टमेंट येत नाही. इंडस्ट्रीचे जे लोक आहेत त्यांना इतका त्रास होतोय. लोकल गुंडे झालेत जे खूप त्रास देत आहेत. लोक इन्व्हेस्ट कसे करणार? म्हणून लोक आजच्या तारखेला गुजरात बघतायत, छत्तीसगड बघतायत, MP बघतायत, आता UP पण बघायला लागले लोक. तर माझी ही विनंती आहे, जर सरकार म्हणणं कोणी बघत असेल तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यावर तुम्ही जरा लक्ष द्या, नंतर पुढे खूप त्रास होईल आपल्याला. ओके, अपकमिंग पॉलिटिकल लीडर म्हणून जर तुम्ही आता विचार केलात की आता विरोधकांची अशी मागणी आहे की बाबा हे राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू व्हायला पाहिजे, कारण की आता जे महाराष्ट्रात घडते ते अतिशय वाईट परिस्थिती आहे. तर एक राजकीय तत्वज्ञ म्हणून किंवा एक राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही नेमकं याच्यावर काय भाष्य करू शकता? तुम्ही एक तटस्थ म्हणून तुम्ही नेमकं काय सांगा? राष्ट्रपती शासन हे सोल्युशन नाहीये. ओके, इनफॅक्ट आपण आत्ताची जे सरकार आहे दे शुड मेंड देअर वेज. कारण काय आता जर परत राष्ट्रपती शासन आलं, परत इलेक्शनला एक खर्च ते जनरल पब्लिकचं असतं. म्हणजे जनरल पब्लिक जे टॅक्स देतं त्याच्यामधूनच खर्च होतोय. तर इथे बर्डन ऑन द पब्लिक. आम्ही लोकांना निवडून ह्याच्यासाठी देतो की ते 5 वर्ष आपल्याला स्टेबल सरकार द्यावं, पण तसं होत नाहीये. मला पर्सनली असे वाटतंय की इट इज टू अर्ली. कारण का एक तर कोविड पण आहे, आता आम्ही कोविडमधनं बाहेर पण नाही आलोय आणि हे दुसरं हे प्रॉब्लेम चालू झालाय. तर मला असं वाटतं की वी शुड वेट फॉर अनदर 6, 8, 10 months. तुमचं एक आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीबद्दल तुमची फार तळमळ असते. कामगारांच्या नेहमी तुम्ही पाठीशी उभं राहता. उदाहरणार्थ एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर कोणी त्रास देत असेल तिथल्या गाव स्थानिक पातळीवरचे, तर तुम्ही इंडस्ट्रियल फोरमच्या माध्यमातून ते काम करण्याचा प्रयत्न करता, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करता. तर नेमकं काय म्हणजे आता ह्या स्थितीला तिथे काय नेमकं आपलं काम चालू आहे? या फोरमच्या माध्यमातून भविष्यात काय करणार? प्लॅनिंग अशी आहे की अशी काय झालंय की वेदर यू टेक छोटे छोटे इंडस्ट्रियल इस्टेट, इफ यू टॉक अबाउट रांजणगाव, तिथे एक माणूस आहे जो त्याला सगळंच पाहिजे असतं. त्याला ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट पाहिजे असतं, कॅन्टीन कॉन्ट्रॅक्ट पाहिजे असतं, तुमचं स्क्रॅप पाहिजे असतं. आणि नाही केलं त्याचे लोक पाहिजे असतात, त्याचे JCB, म्हणजे नाही केलं ते म्हणजे लिटरली HR मॅनेजरला मारतात इथपर्यंत. म्हणजे इतकी दहशत आहे त्यांची. आज माझी पण इंडस्ट्री आहे इन सणसवाडी, मलाही त्रास झाला खूप. बेसिकली आम्ही हे प्रयत्न करतोय की काय झालंय की आम्ही सगळे स्कॅटर्ड आहोत आणि इंडस्ट्रीचे जे लोक आहेत ते सगळे व्हाईट कॉलर्ड आहेत. ते म्हणतात की ठीक आहे यार, तो पैसे मागतो ना, घे आणि जा. पण हे कुठपर्यंत? आपण जर आज ह्याच्यावर ब्रेक नाही लावलं तर हे UP मध्ये झालेलं ते केस आहे, आठवतं तुम्हाला? तशी केस होईल. हे गुंड एक दिवस इतके मोठे होतील की तुम्हालाच खाऊन टाकतील. कारण का ते हे मोठे होतात कारण काय ह्यांना राजकारण्यांचे पाठिंबे असतात. राजकारणी लोक काय करतात, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना सोडून टाकतात. पण एक दिवस ते एवढे मोठे होतात ते राजकारणालाच खाऊन टाकतात. आणि दुसरं म्हणजे आज ह्यांच्यावर लॉ निघाला पाहिजे. जे लोक असे करतात त्यांच्यावर मोका, कारण का हे ऑर्गनाइज क्राईम आहे, त्यांच्यावर मोका, NSA हे सगळं लागलं पाहिजे, MPID हे सगळं लागलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे आज आम्हाला इन्कम टॅक्सचा नोटीस येतं की तुमचं इतकं पैसे बाकी आहे, इतकं पैसा बाकी आहे, या हे तुम्हाला म्हणजे तुमच्या स्क्रुटिनीमध्ये हे आलंय. त्यांना हे काहीच नाहीये. आज ते प्रत्येक कंपनीमधले पैसे वसूल करतात, ते मोठे होत चाललेत, त्यांच्यावर काहीच नाही. हे प्रत्येकाचं आम्ही लिस्ट घेणार, इन्कम टॅक्सला देणार आणि इट्स अ मनी लॉन्ड्रिंग केस, आम्ही ED ला सुद्धा देणार, आम्ही सोडणार तर नाही. कारण का आता अति झालंय.
आम्ही लोन काढायचं. बिझनेस तुम्हाला माहिती आहे किती त्रास होतोय आज आम्हाला माहिती आहे. ऍज अ इंडस्ट्रियलिस्ट आम्हाला माहिती आहे की इट्स व्हेरी डिफिकल्ट टू रन बिझनेस. कोविडचा प्रॉब्लेम, मार्केट खराब आहे, बँक्स आर नॉट गिव्हिंग लोन. ह्याच्यावरनं ह्यांचा त्रास, दिस विल नॉट बी एक्सेप्टेड. आम्ही स्ट्रॉंगली घेणार आहे. आणि याचाच आवाज उठवण्यासाठी किंवा याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्हाला राज्यसभेत जायचं आहे. Yes. त्यांचं नेतृत्व करून तुम्हाला याला न्याय मिळवून द्यायचा आहे. पक्का. एक्झॅक्टली ही तुमची पॉलिटिकल दिशा आहे. आणि म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगावं असं वाटतं की केवळ मी आता म्हणजे एकाच व्यक्तिमत्वाचे किती वेगवेगळे पैलू असू शकतात हे आता तुम्ही पाहिलं. बिझनेस असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल. आणखी एक महत्वाचा पैलू तो म्हणजे निर्माता, चित्रपट निर्माता. म्हणजे आपल्या सगळ्यांना फर्जंद नावाचा चित्रपट माहिती आहे, आपण सगळ्यांनी पाहिला देखील असेल. पण या मागचं मेन कार्य किंवा मेन प्रोड्युसर जे भूमिका असते ती कशी निभावली गेली, या चित्रपटासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम केलं आणि पुढे भविष्यात आणखी असे आम्हाला काही चित्रपट पाहायला मिळणार आहेत का? कोंडाजी फर्जंद जेव्हा मी स्टोरी ऐकली, दिग्पाल लांजेकर म्हणून त्याचे जे डायरेक्टर आहेत ते स्क्रिप्ट लिहून 4 वर्ष फिरत होते, पण त्यांना प्रोड्युसर मिळत नव्हता. ते माझ्याकडे आले, मी स्क्रिप्ट ऐकलं आणि शिवाजी महाराज म्हटल्यावर तर काय, देर इज नो क्वेश्चन ऑफ मनी, देर इज नो क्वेश्चन ऑफ एनिथिंग. महाराज आमच्या हृदयात असतं, तर प्रश्नच येत नाही. त्यांच्याबद्दल इतके आधार आहे की म्हणजे विचारायचंच नाही. ते मी पिक्चर त्याची ऐकली स्टोरी, फक्त एवढंच होतं की त्याची बजेट खूप हाय होती. मराठी फिल्मला 8 कोटी रुपये 9 कोटी रुपये लावणारा कोणीच नाहीये. मी म्हटलं ठीक आहे, मी लावतो. तुम्ही जसं माझा इंटरव्ह्यू घेताय, माझा एक इंटरव्ह्यू झाली होती जेव्हा मी फर्जंद बनवलं होतं, तर मला प्रश्न हे विचारलं होतं की तुम्ही 9 कोटी रुपये लावले फर्जंदमध्ये, तुम्हाला वाटतं का तुमचे पैसे येईल? तेव्हा माझं उत्तर त्यांना हे होतं की मी ह्याच्यासाठी नाही लावलंय की मी त्याच्यामधनं पैसे काढेल. मी ह्याच्यासाठी लावलंय की तरुण पिढींना कळू दे की कोंडाजी फर्जंद हे कोण होतं, वा क्या बात. महाराज हे आपल्यासाठी काय करून गेले. आज तुम्ही जे 70 वर्षात बघताय, ओके, की आपल्याला, मी कुठल्याही पक्षाचं नाव घेणार नाही, त्यांनी आपल्याला इतिहास सांगितलंच नाहीये. खरं इतिहास हे की महाराजांनी जे केलंय म्हणून आज आपण इथे आहोत. आज महाराज राहिले नसते आणि हे जे लोक त्यांच्या बरोबर जे होते, कोंडाजी होते, जे बाकीचे जे जनरल्स होते, ते राहिले नसते तर आपण आज इथे राहिलो नसतो. आज आपण वी वुड हॅव बीन पार्ट ऑफ मिडल ईस्ट. आज आपण गर्वाने आपण बोलतोय की आपण हिंदू आहोत, हे फक्त महाराजांची मेहरबानी. आणि मी त्यांना उत्तर हेच दिली होती की कारण काय झालंय की आता हल्ली मोबाईल, लॅपटॉप्स आल्यामुळे आपण वाचन सोडले. आपण वाचत नाही तर तुम्हाला इतिहास माहीतच नाही. आज पण तुम्ही जर हिस्ट्रीचं पुस्तक उचललं तर 4 चॅप्टर्स मुघलचं असतं, 2 अंग्रेजचं असतं आणि महाराजांचं एवढं छोटं असतं. ते दुर्दैव आहे ऍक्च्युली. इनफॅक्ट मला असं अपेक्षा आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं की महाराजांबद्दल जास्त लोकांना सांगावं, त्यांचे काय कार्य होते. आज तुम्ही लोक सर्जिकल स्ट्राईक बद्दल बोलताय, महाराजांनी सर्जिकल स्ट्राईक केली होती, म्हणजे ते किती ऍडव्हान्स होते. आज कोंडाजी फर्जंद 60 लोकांना घेऊन, 60 मावळ्यांना घेऊन एक पूर्ण 2000 मोगलला हरवून किल्ला जिंकले होते. म्हणजे किती मोठं कार्य आहे. आज दुर्दैव एक एअरपोर्टवरनं तुम्ही फ्लाय करा तर राजीव गांधी एअरपोर्ट, तुम्ही उतरा तर इंदिरा गांधी एअरपोर्ट, तेवढंच दिसतंय आपल्याला. महाराजांबद्दल काहीच नाही. आणि मी इथेच थांबणार नाही, अजून माझे 2-3 पिक्चर्स येणार आहेत क्यू मध्ये आणि महाराजांवरच आहेत. मी करणार तर महाराजांवरच करणार. आणि मला तुम्हाला मी एक गर्वाची गोष्ट सांगतो की माझ्या फार्मवर 25 फूटचा महाराज आहे. अख्ख्या मावलमध्ये नसेल कदाचित. म्हणजे अमार शोनार बांगलो सोबत जय महाराष्ट्र ही भूमिका पण कायम. नाही, महाराज जय महाराष्ट्र नाहीये. महाराज हे हिंदू देवत होते. महाराज हे बंगालीचा आणि मराठीचा आणि युपीचा नव्हते, ते हे हिंदू देवत होते. आणि मी हिंदू आहे. मला गर्वाने, माझा गर्व आहे की मी महाराज माझ्या फार्मवर मी त्यांचे स्टॅच्यू आहे. तर महाराज हे फक्त महाराष्ट्रांचे नव्हते, ते जन्माने महाराष्ट्र नव्हते, पण ते हिंदू देवत होते. आणि ते दैवत आहे. येस, आणि देवत राहणार ते. म्हणून ते आपण त्या फार्म हाऊस पण ती पूर्णाकृती आहे आणि त्यावरच चित्रपट परत तुम्ही बघूयात काढणार अर्थातच. आणि मला तर अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की स्वामी विवेकानंद असो, रवींद्रनाथ टागोर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो आणि आणखी बऱ्याच जणांनी जे कार्य केलंय, या सगळ्यांबद्दलचा जो तुमची विचारधारा आहे ती आता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना समजली. पण एक तुमचं व्हिजन आता भविष्यात
कुठल्या क्षेत्राकडे फोकस करणार आहात आणि त्या क्षेत्रात फोकस करताना तिथे तुम्हाला कुठपर्यंत टप्प्यापर्यंत? सी ॲज अ इंडस्ट्रियलिस्ट मी पोचलो जिथे पोचायचं. प्रवक्ता म्हणून मी बऱ्याच टीव्हीजवर गेलोय, ऍप्रिशिएट झालंय, खूप कॉलेजेसमध्ये लेक्चर्स देतो मी. म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये मी आय हॅव पुट माय हँड्स. तर एकच आहे की कॉमन मॅन, आय वॉन्ट टू बी अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द कॉमन मॅन. कॉमन मॅनकडे कोणी लक्ष देत नाही. आज आपल्या भारतात अशी परिस्थिती आहे, जे पुढारी आहेत ते 5 वर्षात एकदा हात जोडून मत मागायला येतात आणि बाकीचे 5 वर्ष जे त्यांना जे मतं दिले ते हात जोडून त्यांच्याकडे जातात. सी यू हॅव टू अंडरस्टँड, पॉलिटिशियन हे पब्लिकचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, तो राजा नाहीये. तुम्ही त्याला राजासारखा वागू नका. प्रतिनिधी आहे. ते प्रतिनिधी येतो. आज तुम्ही मला आता माझा मेन फोकस आता आहे 2022ला मला राज्यसभेत जायचं आणि इंडस्ट्री आणि कॉमन मॅन ह्यांचा आवाज तिथे घेऊन जायचा आहे. येस, एक्झॅक्टली. म्हणजे तुमचा मूळ फोकस त्याच्यावरच आहे की सर्वसामान्य माणसाला न्याय देणं, इंडस्ट्रीमध्ये जे काही आता चालू आहे जिथे अन्याय होतोय त्यासाठी त्याला वाचा फोडण्यासाठी राज्यसभेत जाऊन त्याचं प्रतिनिधित्व करणं. अर्थातच या सगळ्या तुमच्या जी तुमची विजन आहे यासाठी टॉप 20 न्यूज आणि तमाम दर्शकांतर्फे आपल्याला शुभेच्छा. आणि बिझनेसमध्ये जी 2 तत्व जी राहिलेली आहेत, पृथ्वी आणि आकाश, याच्यातही तुमचा संचार हो विहार हो, याबद्दल देखील तुम्हाला शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेली 23 वर्ष डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड सातत्यानं आणि सतत जे तिचं कार्य चालू आहे, यापुढेही त्याच्या पुढे 1 लागावा, म्हणजे 123 इथपर्यंत ती जावी, अर्थात त्याच्याही पुढे जावी, याबद्दल देखील तुम्हाला आज कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी सगळ्यांशी संवाद साधलात याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. जय अनिर्बन सरकार ज्यांनी आतापर्यंतच्या केलेल्या सगळ्या कार्याचा वेचक, अचूक आणि पूर्णपणे अतिशय व्यवस्थितरित्या त्यांचा आलेख मांडला, आपल्या समोर त्यांनी सादर केला आणि त्यांचं विजन जे आहे ते देखील स्पष्ट केलं. अशीच माणसं, अशीच पाणीदार माणसं जर आज या पृथ्वी तलावर असतील तर निश्चितच ही पृथ्वी व्यापून जाईल. ती चांगल्या कार्याने आणि उत्तम प्रकारे आज जे आपल्याला हवंय त्या उत्तम प्रकारे आलेख असलेल्या सर्वोच्च स्थानी तिथपर्यंत ते जातील, आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पाहत राहा टॉप 20 न्यूज, आपली बातमी.